इयत्ता 11वी व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश सुरू। इचलकरंजी शहरातील श्री नाबा एज्युकेशन सोसायटीचे गोविंदराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम HSC व्होकेशनल पूर्वीचे MCVC महाराष्ट्र शासनाकडून दर्जानिहाय वर्गीकरणात अ दर्जा प्राप्त संस्था। आमच्या संस्थेमध्ये +2 स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रम चालू आहेत। इंजिनिअरिंग ग्रुप कंस्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, पॅरामेडिकल ग्रुप, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन या विषयासाठी प्रवेश सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क मुख्याध्यापक SB पाटील सर, मोबाईल 9284 35 36 60, उपप्राचार्य NS पाटील सर, संपर्क 99 22 63 0180। तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। आपले प्रवेश ऑफलाईन पद्धतीने चालू आहेत। हातकणंगले तालुक्यातल्या पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबपवाडी फाट्यावर असलेल्या हॉटेल रामदेव बाबा धाब्यावर सोमवारी 18 तारखेला सकाळी 7 ते 8 दरम्यान बेंगलोरहून पुण्याला जाणारी महादेव ट्रॅव्हल्सची बस चहा पिण्यासाठी थांबली होती। प्रवासी खाली उतरल्यानंतर बेंगलोर इथल्या उषादेवी प्रवीणकुमार चौधरी यांचे 19 लाख रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते। याबाबतची तक्रार पेठवडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। याचा तपास पोलीस निरीक्षक विजय घेरडे करत होते। परिसरातील CCTV फुटेज आणि अन्य माहितीच्या आधारे एका पांढऱ्या रंगाची कार हॉटेल परिसरात संशयितरित्या फिरत असल्याचं CCTV फुटेजवरून दिसून आलं। पोलिसांनी चातुर्याने या वाहनाचा तपास सुरू केला। कोणताच पुरावा हाती नसताना पोलिसांनी आपली कसब पणाला लावत माग काढला। चोरट्यांनी चोरीत वापरलेली क्रेटा कार ही कोणत्याही टोल नाक्यावरून न नेता आडमार्गाने प्रवास केला होता। त्यामुळे चोरट्यापर्यंत पोहोचणं प्रचंड मुश्किलीचं बनलं होतं। पण या चोरीचे धागेदोरे मध्य प्रदेशमध्ये गेल्याचं निदर्शनाला आलं। याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल बसू यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली एक पथक मध्य प्रदेशमधल्या धार जिल्ह्यात पाठवण्यात आलं होतं। वडगाव पोलिसांनी आपलं कसबपणाला लावून संशयित चोरट्याच्या घराची रेकी करून स्थानिक पोलिसांच्या मदतीनं चोरलेल्या मुद्देमालासह 39 वर्षीय कमरुद्दीन बाबू खान या मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खेरवाजांग इथल्या चोरट्याला अटक केली। तर या चोरीतील अन्य त्याचे 2 साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले। पोलिसांनी मुख्य आरोपी कमरुद्दीन खान याला नुकतंच वडगाव पोलीस ठाण्यात आणलं असता त्यानं चोरीची कबुली दिली आहे। या चोरट्याकडून 12 लाख रुपये किमतीचे सोन्याचे गळ्यातील 90 ग्रॅम वजनाचे नेकलेस, 7,46,600 रुपये किमतीची सोन्याची 56 ग्रॅम वजनाची कपाळावर घालणारी बिंदी, 6,000 रुपये किमतीचे अर्धा ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाकातील मुगट 2 आणि चोरीसाठी वापरलेले 9 लाख रुपये किमतीची क्रेटा गाडी असा सुमारे 28,52,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल बसू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष सहकार्यानं अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस उपनिरीक्षक माधव डिगोळे, गुन्हे शोध पथकातील आसिफ कलायगार, महेश गायकवाड, प्रकाश कांबळे, विजय जाधव, शरद मेनकर, आबा गुंडणके, अनिल अष्टेकर, राहुल धोत्रे, लखन सावंत, शेखर कदम यांनी केली। यातील संशयित आरोपी कमरुद्दीन बाबू खान याला पेठवडगाव न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।